नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 7 जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश। गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रभारी व कंपनी क्रमांक 10चा प्रभारी DKSZC प्रभागासह एक CYPC कमांडर, एक PPCM, 2 SCM दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 2 सदस्य पदावरील माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश। महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहीर केले होते एकूण 71 लाख रुपयांचे बक्षीस। चकमकी दरम्यान विशेष अभियान पथकातील एक पोलीस जवान शहीद तर एक जखमी। 3 दिवस 3 रात्र चाललेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरून 3 AK-47 रायफल, एक SLR व 1.303 रायफल अशा 5 अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व माओवादी साहित्य जप्त। गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता केवळ अबुझमाड आणि भामरागड। गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता केवळ अबुझमाड आणि भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातच बंदिस्त झालेल्या असताना अशावेळी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी गडचिरोली नारायणपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जंगल परिसरात विरसक कारवाई करून घातपात घडवून आणणाऱ्या उद्देशाने कंपनी क्रमांक 10चे उर्वरित माओवादी व छत्तीसगड राज्यातील अज्ञात दलममधील माओवादी एकत्र येऊन दबा धरून बसले आहेत। अशा गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री अमर मोहिते यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 14 तुकड्या दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री मतडीने सदर जंगल परिसरात माओवाद्याविरोधी दरम्यान राचविनेकामी खाणा करण्यात आल्या होत्या। अतिशय दुर्गम व कठीण भूभागाचा सामना करत पोलीस पथक मोठ्या हिमतीने सदर जंगल परिसरात दाखल झाले होते। यावेळी सदर जंगल परिसरात दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस पथके शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केली। त्याचवेळी जवानांनी प्रत्युत्तर दाखल व संरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला। यावेळी काही काळ चाललेल्या चकमकी दरम्यान पोलीस पथकांकडून माओवाद्यांचे 2 तळ उद्ध्वस्त करण्यात येऊन घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले। मात्र यावेळी प्रतिकूल भूभाग आणि घनदाट जंगलांमुळे माओवाद्यांचा शोध चालू शकला नाही। जसे आपण सर्वांना माहीत आहे, मागचे 4 दिवसापासून ते अबुझमाड एरियामध्ये गडचिरोली नारायणपूर सीमेवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर चकमक सुरू होते। 3 फरवरी 2026 संध्याकाळी आम्हाला एक खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की आमचे कंपनी नंबर 10चे काही गार्डर्स आणि छत्तीसगडचे काही अननोन फॉर्मेशन लावून गडचिरोली नारायणपूर बॉर्डरवर दबा धरून बसले आहे आणि कोणतीही मोठे घातपातची घटना प्लॅनिंग करण्याची ते तयारीमध्ये आहे। आणि तात्काळ आमचे जे 2 नवीन आउटपोस्ट आम्ही उघडले मागच्या 3 महिन्यामध्ये, बिनागुंडा जे नुकते 24 जानेवारीला उघडले आणि नंतर त्याच्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये पुन्हा आउटपोस्ट इथे जे C60ची आमची तुकडी होते ते तात्काळ त्या रात्री 3 तारीखच्या रात्री लॉन्च झाले होते आणि 4 तारीखची सकाळी ते थेट गडचिरोली नारायणपूर सीमेवर पोहोचून ते जे लोकेशन होतं तिथे त्यांनी माओवाद्यांना घेरले। दिवसभर
तिथे फायरिंग सुरू होता, परंतु ते धंदनाट जंगल आणि डिफिकल्ट टेरेन आणि लपण्याची खूप मोठ्या प्रमाणात जागामुळे दिवसभरात आम्ही कोणत्याही माओवाद्यात शोध घेऊ शकले नाही. परंतु तिथे आम्हाला 2 मोठे कॅम्प माओवाद्यांचे तिथे भेटलं, जे आम्ही तिथे 4 तारखेचे दिवसभरामध्ये आम्ही त्यांना उद्ध्वस्त केले आणि नंतर 5 तारखेला आम्ही परत 4 तारखेला तिथेच थांबून परत 5 तारखेला आम्ही ऑपरेशन सुरू केले. आणि जेव्हा आमचे ऑपरेशन सुरू होतं सर्च ऑपरेशन, तर आतमध्ये लपून बसले जे